लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आलाय। हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। केतनच्या होणाऱ्या पत्नीनंच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय। या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता। त्याचं लग्न मार्केट यार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं। या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता। जयपूर इथं या बिग फॅट वेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। या लग्नासाठी चक्क 2 विमान देखील बुक करण्यात आली होती। मात्र या भव्य लग्नाआधीच हा धक्कादायक अंत झाला। लग्न पसंत नसल्यानं मित्रांच्या मदतीनं रचला खुनाचा कट। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल हिला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं। हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिनं केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला। यासाठी तिनं आपल्या एका मित्राची मदत घेतली। ठरलेल्या कटानुसार केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथं योग्य संधी साधून सियानं आपल्या मित्रांच्या मदतीनं केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप केला। यात केतनचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या व्यावसायिक मध्ये वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे।